घोडेस्वारची महानगरपालिकेच्या निवडणूक तुम्ही लढतायत, काय बोलाल तुम्ही? बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहनकुमारी मायावतीजी, युवा आकाश आनंदजी आणि बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय सुनील डोंगरेजी, त्याचप्रमाणे प्रभागातील 2017च्या सार्वत्रिक चुनावामध्ये या प्रभाग 6च्या जनतेने भरघोस मताधिक्यांनी चारही उमेदवारांना निवडून दिलं, जो आशीर्वाद प्रदान केला. त्यामुळे मागील 5 वर्षे आणि प्रशासकाचे 4 वर्ष अशा 9 वर्षानंतर पुन्हा या प्रभागातील जनतेच्या हातामध्ये, नागपूर शहरातील जनतेच्या हातामध्ये जे आपले प्रतिनिधी, आपले नगरसेवक निवडण्याची संधी त्यांच्याकडे उपलब्ध झालेली आहे. आणि निश्चित रूपाने जो 17मध्ये आम्हाला जनतेने आशीर्वाद दिला, तो पुनश्च या प्रभागामध्ये चारही नगरसेवकांना पक्षाने आणि जनतेच्या विश्वासामुळे पक्षाने चौघांनाही आम्हाला पुनश्च रिपीट केलं. त्यामुळे प्रभागातील जनता आमच्याविषयी आदराने आणि प्रेमानं आणि जो आशीर्वाददायक मतदान करण्याच्या दृष्टिकोनातून ते बघत आहेत. क्या मुद्दे लेकर आप जा रहे हो चुनाव? जैसा कि हमारा जो प्रभाग है नागपुर महानगर पालिका में 2017 में चुनकर यहाँ की जनता ने मुझे दिया, और हमारा जो प्रभाग है इसमें ज़्यादातर इलाके जो है सलम के है. तो हमारा मुद्दा ये है कि हमारा के जो मूलभूत सुविधाएं हैं वो नागरिकों को मुहैया कराना. जैसे कि सलम की इसमें जो है एजुकेशन का जो मामला है वो बहुत कम है. हमारा जो मुस्लिम समाज है और भी जो हमारे साथ में जुड़े हुए जो लोग हैं वो एजुकेशन के मामले में बहुत पीछे है. उसको लेके हमने एक बहुत अच्छा प्रोग्राम बनाया है, और यहाँ पर स्पोर्ट्स को लेकर हमने एक बहुत अच्छा प्रोग्राम बनाया है, ताकि स्पोर्ट्स के माध्यम से भी यहाँ के लोग अच्छा कर सके और हमारे देश का नाम रोशन कर सके. और एक लाइब्रेरी का भी हमने एक प्रपोजल तैयार किया है. और भी बहुत से मुद्दे हैं जो हम करना चाहते हैं, और हमको यकीन है कि फिर से इस बार भी 2026 में यहाँ की जनता हमें बहुमूल्य वोटों से चुनकर देगी, इतना कहते हैं. मॅम, तुम्ही उभे आहात, काय बोलाल? मी वैशाली अविनाश नारनोरे, प्रभाग 6 बहुजन समाज पार्टी प्रभाग अ मधून मी चुनाव लढणार आहे. तर मी माझ्या प्रभागामध्ये आतापर्यंत 2016 आणि 17च्या या कालावधीत 5 वर्ष आणि त्याच्यानंतर आम्हाला मिळालेले कोरोना काळाचे जे आपण जर मायनस केलं त्या काळात आणि त्याच्यानंतरच्या प्रशासनाच्या काळात सुद्धा आम्ही बरोबर टोटल 9 वर्ष या प्रभाग 6मध्ये कामं केलेले आहेत. जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा या समाजामध्ये आम्ही सिमेंट रस्ते, फुटपाथ, वाचनालय आणि प्रशासनाचे आणि महानगरपालिका करके जे काही निधी आपल्याला या समाजा आर्थिक सहाय्यता करण्यात जेवढं काही आम्ही सफल झालो, तर समोरही त्याच प्रकारे मी या प्रभागामध्ये पुन्हा सिमेंट रोड आणि त्यांना वाचनालय ई लायब्ररीच्या स्थापना करणार आहे. छोटे छोटे बगीचे उद्यान तयार करणार आहे आणि स्मार्ट सिटी CCTV कॅमेऱ्याच्या सुद्धा या ठिकाणी मी लावून देणार आहे. आणि प्रत्येक जे जे काही आपल्याला शासनाकडून निधी मिळेल, आर्थिक सहायता मिळेल, ते मी आपल्या समाजाच्यासाठी विकासात कामासाठी लावणार आहे. मॅम, तुम्ही सुद्धा उमेदवार आहे, काय बोलाल? मी वंदना राजू चांदेकर आणि सर्वांना जय भीम. मला पण यावेळेला दुसऱ्यांदा चान्स मिळालेला आहे आणि मला माया बहिणजींनी यांनी मला हा चान्स दिलेला आहे. आणि माझ्या प्रभागामध्ये जे कामं आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा करोनामुळे आम्ही 2-3 वर्ष काम करू शकलो नाही, आणि आता आम्हाला परत चान्स मिळालेला आहे. आणि आम्हाला आमचे जे वार्ड आहेत ते चांगले सौंदर्यीकरण त्यांचे करायचे आहे. मुलांचा जे ग्राउंड वगैरे आहेत त्यांना चांगलं दुरुस्त वगैरे करून द्यायचे आहे. आणि आम्ही रोड वगैरे पुष्कळ बनवलेले आहेत. आणि गटर लाईन्स वगैरे, नळांची जी समस्या, मेन म्हणजे नळाची समस्या होती आमच्याकडे, ती पण आम्ही सॉल्व केलेली आहे. आणि पुन्हा चांगल्या पद्धतीने आम्ही इथे चांगले कामं करू. आणि इथल्या जनतेने आम्हाला भरपूर वोटांनी इथे निवडून दिलेलं होतं, आणि आम्ही त्यांच्याकडून पुन्हा तीच आशा करतो की त्यांनी आम्हाला भरपूर वोटांनी निवडून द्यावं. धन्यवाद. मतदारांना काय तुम्ही आव्हान करणार? 2017च्या सार्वत्रिक चुनावामध्ये आम्ही नवीन असतानासुद्धा या प्रभाग 6च्या सर्वस्व जनतेने आम्हाला आशीर्वाद प्रदान करून विक्रमी मताधिकाने निवडून दिलं होतं. तीच अपेक्षा पुन्हा 2025-26च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही या प्रभागातील समस्त जनतेला आवाहन करतो आहे
की जो विश्वास तुम्ही 17मध्ये दाखवला तो पुनश्च विश्वास आम्हाला 2025-26च्या सार्वत्रिक चुनावामध्ये चारही उमेदवाराप्रती दाखवून या प्रभागाची सेवा 9 वर्षपर्यंत आम्ही केली आहे आणि त्या पद्धतीनं पुढील 5 वर्ष या प्रभागाला सुसज्ज सुजलाम सुफलाम आणि विकसित करण्याकरिता आम्हाला पुनश्च मतदान करून प्रचंड आणि भरघोष मताने विजय करावे हीच आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन करतो आहे.